कुठेतरी गडबडलंय भाजपाचं असंही आरोप. सामाजिक समीकरण म्हणजे कसं माझ्या लक्षात नाही आलं. उमेदवार देताना जे सामाजिक समीकरण दाखलं गेलं पाहिजे ते हा सामाजिक समीकरण तो चुकलेलं आहे, कारण 3 मंत्री समाजाचे आहे आणि 4था हा कॅन्डिडेट दिला आहे. तर या जो समाजाचा म्हणजे जसं आता आपणच विचारलं मला, तर जसा कॅन्डिडेट दिलाय तर जे दुसरे समाजाचे आहेत, समजा आता इथं तुम्ही बघितलं तर 111 मुस्लिम आहेत, 90 मराठा समाजाचे आहेत, 70, 60, 65 बौद्ध समाजाचे आहेत, त्याच्यानंतर 43 तेली समाजाचे आहे, लेवा समाजाचे 70 मतदान आहे. तर साहजिक आहे त्यांना चुकीचं वाटेलच आणि त्या सर्वांचा पाठिंबा मला राहील आणि मला आशीर्वाद राहील. नंदू महाजनाने मला ज्येष्ठ बंधू म्हटलं, तर नंदू माझा लहान भाऊ आहे. त्याने काय करायला पाहिजे, गिरीश भाऊंशी सल्ला करून किंवा माझ्या मोठ्या भावाला द्या आणि मन मोठं करून भाजपने मला पाठिंबा दिला पाहिजे आणि गिरीश भाऊने मला आशीर्वाद दिला पाहिजे. जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष तो आता मागच्या 10 वर्षापूर्वी झाला नंदूभाऊ. मी 40 वर्षापासून पूर्ण जिल्ह्याच्या संपर्कात आहे. चौधरी परिवाराला सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 95,000 मतदान घेऊन आम्ही निवडून आले भुसावळ शहरात. महायुतीमध्ये आता वरवर अलबेल दिसतंय सर्व, पण वाटतं का तुम्हाला महायुतीमध्ये दिसणं अलबेल वेगळं आहे, सगळं चाललंय आता. म्हणजे जे काय आय हेट यूचं आय लव्ह यू झालं, पण ते मनापासून नाही झालेलं आहे. गुलाब भाऊ सुद्धा मला आशीर्वाद देतील. गोकुळ गीते असेल, गणेश गीते असेल, मागच्या वेळेस मी कुंभचं काम सांभाळलं होतं नाशिकला, तर माझे एक जवळून संबंध आहे गणेश सोबत. गणेश एक साधा कार्यकर्ता होता, भाऊंच्या आशीर्वादाने आज तो मोठा झालाय, गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने. आणि तो परिवार भाऊंच्या शब्दाच्या बाहेर जाऊच शकत नाही. पण मग जे काही राजकीय असतात विषय की महत्वाकांक्षा जागृत होतं, ते महत्वाकांक्षा जागृत झालेल्या आहे गणेश भाऊ, गोकुळ भाऊ त्यांच्या. पण ते भाऊंनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलेलं आहे. पण कार्यकर्ता आतून काय करतो आणि बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते ना, हा विषय कशाचा आहे, रोकडाचा विषय आहे. बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते. नंदू महाजनांना मोठं करणं हे सर्वात चंदू पाटील यांना घातक ठरणार आहे. मित्र माझेही आहे चंदू पाटील आणि नंदू भाऊंचेच आहे. पण मग कसं होतं, भाजपची एक पद्धत आहे, जेव्हा आदेश येतो वरनं तेव्हा मैत्री बित्री ते काहीच जपत नाही. त्याचं उदाहरण मी आहे. गिरीश भाऊंचा मी एकदम जिवलग मित्र असल्यावर सुद्धा मला यावलला मदत करायची भाऊने स्पष्ट नाही सांगितलं होतं की मी पार्टी सोडून कोणाला मदत करू शकत नाही. भाजप आणि शिवसेना दिसते वरवर दिसतं नाही, इतकी कटुता निर्माण झालेली आहे. एकामेकाच्या विरोधात इलेक्शन लढलेले आहे, एकामेकाच्या विरोधात असं एक वेगळ्या पद्धतीने भाषणं झालेली आहेत. आणि उद्या जर शिवसेना अपेक्षा ठेवील की भाजपचा आमदार होईल आणि आम्हाला मदत करेल, होऊच शकत नाही. भाजपची कशी काय वाढेल, सगळ्यांचीच वाढलेली असेल जे काही असतील ते. आणि नंदू महाजन तर नक्कीच, कारण त्याचा मित्रपरिवार आणि माझा मित्रपरिवार शक्यतो एकच आहे.